आज मला जायचं होतं रायाच्या शाळेत, कारण प्रिन्सिपल मॅमने मला भेटायला बोलवलं होतं. म्हणून मी घरातली सगळी कामं पटापट उरकले. आता इथे मी गरम पाणी केलं होतं, कारण 2 दिवस झालं मुलींचं आणि पोट दुखत होतं त्यामुळे. आणि त्यांचा डबा भरायला घेतला तर त्यांना दोघींना डबा भरून दिला आणि मग थोडंसं औषध पाजलं पोट दुखायचं, म्हणजे परत दुखणार नाही. कारण मला घरातली सगळी कामं उरकून ना त्यांना शाळेत सोडायला जायचं होतं आणि परत मला प्रिन्सिपल मॅमला पण भेटायचं होतं. म्हणून मी इथं माझं आवरून घेतलं, कपडे वगैरे चेंज करून घेतले. कारण भेटायचं कारण असं होतं ना की माझी रायाची जी फी आहे ना ती वर्षभराची फी भरायची बाकी होती आणि त्या संदर्भात मला प्रिन्सिपल मॅमने भेटायला बोलवलं होतं. आता म्हटलं चला भेटायला तर बोलवलं, म्हटलं भेटलं पाहिजे, काय म्हणतात ते बघूया. म्हणून मग मी पोरींचं इथं आवरलं सगळं, माझं घरातलं सगळं आवरलं, माझं पण व्यवस्थित आवरलं आणि जिजाला घेऊन मग मी प्रिन्सिपल मॅमला भेटायला शाळेत गेले. घरगुती प्रॉब्लेममुळे आणि बऱ्याच गोष्टींमुळे ना तसंच दवाखान्यामुळे मला शाळेची फी काय भरता आली नाही आणि एकट्याच्या जीवावर कसं होणार ना हे सगळं. त्यामुळे मी पण थोडेसे प्रयत्न करते, पण माझ्याकडनं बी सध्या काही होत नाही आहे. तर मला माझी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट आहे की माझ्या ना व्हिडिओजला भरभरून प्रेम द्या, माझे व्हिडिओज पहा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये माझे व्हिडिओज शेअर करा. इंस्टा आय डीवरला पण फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्यानंतर मी इथे शाळेत आले, शाळेत थोडा वेळ थांबले, पण शाळेत ना 10वीच्या सेंडऑफचा कार्यक्रम असल्यामुळे प्रिन्सिपल मॅम काय मला भेटले नाहीत. कसं झालं, आजचं मरण उद्यावर ढकलणं जे असतं ना तसं झालं. कारण 10 वाजता मॅम नाही भेटले तर मला पुन्हा 2:30 वाजता राहायला घ्यायला जाताना भेटायचंच होतं. मग मी घरी आले, पहिलं पाणी पिलं आणि त्यानंतर ना थोडंसं जेवायला घेतलं, कारण मला खूप भूक लागली होती. आणि कसं असतं ना किती टेन्शन असलं ना तरी घरातली कामं जी आहेत ना ती करावीच लागतात. मग मी मला आणि जिजाला थोडंसं खायला घेतलं, पण तेवढं आठवलं की संध्याकाळी स्वयंपाकासाठी काहीतरी भिजत घालावं, म्हणून मी ते वाटाणा भिजत घातला आणि त्यानंतर बाकीची जी कामं आहेत ना ती पटपट करून घेतली. तोपर्यंत माझ्या जिजाला मोबाईल हवा झाला म्हणून ती रडत होती, तर तिने मोबाईल घेतला आणि स्वतःचा व्हिडिओ बनवला. आणि त्यानंतर मग मी सगळी कामं उरकेपर्यंत 2 वाजले. मग मी 2 वाजता पुन्हा शाळेत रायाला घ्यायला गेले. त्यावेळी मी प्रिन्सिपल मॅमला भेटले. प्रिन्सिपल मॅमने मला समजून सांगितलं की असं असं करा, हे करा. मग ते मी ऐकलं आणि मी थोडी नाराजच झाले, कारण मला खूप वाईट वाटत होतं. म्हणलं मुलीचं वर्ष नको वाया जायला. त्यामुळे घरी आले आणि खूप शांत बसले होते, म्हणजे काय करावं हे कळतच नव्हतं. शांत खूप आलं होतं, पण हिंमत हारून काही जमणार नव्हतं. हिमतीने उभं राहावंच लागणार होतं. पुन्हा भेटूया, बाय.